मोहरमच्या मिरवणुकीमध्ये संशयास्पद कॅप्सूल वाटप करण्यात आलेलं आहे। मुंबईतील रे रोडमधील रहमताबाद कब्रस्थानच्या जवळ ही घटना घडली। 4 जण मिरवणुकीमध्ये लोकांना कॅप्सूल वाटप करत होते। एका महिलेला संशय आल्यावर तिने चौकशी केली तर हे कॅप्सूल इम्युनिटी बूस्टर आणि पेन किलर असल्याचा दावा केला। मात्र कॅप्सूल उघडून पाहिल्यानंतर त्यात फिकट रंगाची पावडर आढळल्याने संशय वाढला। या कॅप्सूलमुळे काही लोकांची तब्येतही बिघडली। महिलेने पोलिसांना माहिती दिल्याच्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेतलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कॅप्सूल जप्त केले। या कॅप्सूलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे। तर या प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। रे रोडमधील रहमताबाद कब्रस्थानच्या जवळ ही घटना घडलेली आहे। मिरवणुकीमध्ये संशयास्पदरित्या कॅप्सूलचं वाटप केलं जात होतं। आता या कॅप्सूल पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि त्याची योग्य ती तपासणी देखील होणार आहे। फास्फोरस लग रहा है। तर एका संशयिताला या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महिलेने माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीनं आता या सर्व कॅप्सूल जप्त केलेले आहेत। एकाला या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं आहे। मिरवणुकीमध्ये कॅप्सूलचं वाटप केलं जात होतं। या कॅप्सूल नेमक्या कशाच्या आहेत या संदर्भात आता सखोल तपासणी केली जाणार आहे। मोहरमचा प्रोसेशन चालू होता त्या दरम्यान मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे मिळाला जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता। पोलिसांना संशय आला आणि त्याची विचारपूस केली तर त्याने सांगितला की तो हे पेन रिलीफची कॅप्सूल वाटप करतोय।